पहा लक्ष द्या बडा इथं. व्यवस्थित लक्ष द्या बडा इथं. कॅल्क्युलेशन ऑफ क्रिस्टल लॅटिक्स एन्थाल्पी या बोर्न हायपर सायकल काल झालंय, परत एकदा सांगतो, नीट व्यवस्थित लक्ष द्या बडा. मी पहिले काय डेफिनेशन सांगालो क्रिस्टल लॅटिक्सची, नीट लक्ष द्या बडा. पहा बडा, लैटिक्स एनर्जी या लैटिक्स एंथैल्पी क्या है, अच्छी तरह ध्यान दो बड़ा. पहा बड़ा, NaCl है, KCl है, RbCl है. ठीक है. आता व्यवस्थित लक्ष द्या बड़ा, हे तिन्ही आयनिक कंपाऊंड आहेत. हे तिन्ही त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये, बरोबर आहे. तिन्ही तयार व्हायले, पण किती तयार करालो, 1 मोल है. यहां भी मैं 1 मोल NaCl फॉर्म कर रहा हूं, यहां भी 1 मोल, यहां भी 1 मोल, राइट है. अब लैटिक्स एनर्जी या लैटिक्स एंथैल्पी की डेफिनेशन क्या है, अच्छी तरह ध्यान दो. मुझे NaCl फॉर्म करना है, किससे फॉर्म करना है, तो गैसियस कैटायन एंड गैसियस एनायन से, बराबर है. इसका मतलब उन्होंने क्या दिया, अच्छी तरह ध्यान दो. जब आप 1 मोल NaCl फॉर्म करते हो, किससे फॉर्म करते हो, तो गैसियस कैटायन एंड गैसियस एनायन से. 1 मोल ऑफ गैसियस कैटायन एंड गैसियस एनायन, बराबर है. अब जो एनर्जी रिलीज होती है उसी का नाम क्या है, तो डेल्टा HL या डेल्टा HCl लैटिक्स एनर्जी लिख सकते हैं, LE तो L रिप्रेझेंट करा. है हे आपण काल घेतले -411 किलो जूल. क्लियर आहे. क्लियर झालं बेटा. लॅटिक्स एनर्जीची डेफिनेशन, लॅटिक्स एंथैल्पी की डेफिनेशन. लैटिक्स एंथैल्पी, लैटिक्स एनर्जी क्या है, सर इट इज एंथैल्पी चेंज. Sir, heat evolved when 1 mole of ionic compound is obtained from 1 mole of gaseous cation and 1 mole of gaseous anion, बराबर है. तो जो एनर्जी रिलीज होती है उसी का नाम लैटिक्स एनर्जी. पण लॅटिक्स एनर्जी म्हणल्यानंतर कोणता कंपाउंड आला, आयनिक कंपाउंड, आयनिक कंपाउंड, आयनिक कंपाउंड. ठीक है. अब देखो यहां भी मैंने फॉर्म कर दिया पोटेशियम इन द फॉर्म ऑफ गैस और Cl इन द फॉर्म ऑफ गैस, बराबर है. जो भी एनर्जी रिलीज होती है वो है लैटिक्स एनर्जी मायनस. इथं मी तयार केला रुबिडियम क्लोराइड, हा सॉल्ट तयार केला. अरे तुम्ही कोणापासून तयार केला, गैसियस कैटायन और गैसियस एनायन से फॉर्म कर दिया, तो जो एनर्जी रिलीज होती है वो लैटिक्स एनर्जी. एनी प्रॉब्लम यहां, चले आगे. अब कोई सवाल करेगा, सर चलो मैंने यहां ये फॉर्म कर दिया NaCl इन द फॉर्म ऑफ सॉलिड. ठीक है. अब किससे फॉर्म कर दिया, मैंने सोडियम लिया इन द फॉर्म ऑफ सॉलिड और क्लोरीन लिया इन द फॉर्म ऑफ गैस. सॉरी ये माइनस नहीं, -790. ठीक है. आता इथं घेतला मी डेल्टा H0 F इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, -41 किलो जूल पर मोल है. व्यवस्थित लक्ष द्या. आता तुम्ही टाकलकर सर इथं पण आयनिक कंपाउंड तयार झाला, इथं पण आयनिक कंपाउंड तयार झाले, दोनों तरफ आयनिक कंपाउंड फॉर्म हो, बराबर है. लेकिन यहां हमने किससे आयनिक कंपाउंड फॉर्म कर दिया, तो गैसियस कैटायन और गैसियस एनायन से फॉर्म कर दिया. और यहां हमने आयनिक कंपाउंड फॉर्म कर दिया, यहां हमने प्योर आयनिक कंपाउंड फॉर्म कर दिया, बराबर है. लेकिन किससे फॉर्म कर दिया, तो हमने सोडियम और क्लोरीन से फॉर्म कर दिया, बराबर है. अब यहां ये डेफिनेशन क्या है, ये लैटिक्स एनर्जी नहीं है, ये एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन है, ये हीट ऑफ फॉर्मेशन है. आपण या केस मध्ये 1 मोल आयनिक कंपाउंड तयार केला बेटा, किंवा 1 मोल ऑफ कंपाउंड तयार केला, म्हणजे ही झाली तुमची हीट ऑफ फॉर्मेशन. तुम्ही कोणताही कंपाउंड तयार करा बेटा, पण किती तयार करणार, 1 मोल, 1 मोल कोणताही तयार करा, पण कोणापासून तयार करणार, किससे फॉर्म करने, तो कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट से फॉर्म कर दो. अब कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट का मतलब क्या, अच्छी तरह ध्यान दो. NaCl मुझे फॉर्म करने का है तो सोडियम और क्लोरीन से फॉर्म करना,
बराबर आहे. सोडियमची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे बेटा? सॉलिड आहे. क्लोरीनची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे? गॅस आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा वन मोल कंपाऊंड तयार करायले, प्युअर वन मोल कंपाऊंड तयार करायले, त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये तयार करायले, कोणापासून तयार करायले? अशा एलिमेंट पासून तयार करायले की जे त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये. सोडियम की स्टैंडर्ड स्टेट कौन सी है? सॉलिड है. क्लोरीन की स्टैंडर्ड स्टेट कौन सी है? गैस है. तो ये हुआ हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ एनएसीएल. चलो यहां देखो, मला सांगा मिथाइल अल्कोहल इन द फॉर्म ऑफ काय येणार? लिक्विड आहे. बरोबर आहे. आता म्हणतात सर हा आणि कंपाऊंड हा कोव्हॅलेंट कंपाऊंड, काही प्रॉब्लेम नाही. इथं मी वन मोल कंपाऊंड तयार केला बेटा, वन मोल आहे. बरं कोणापासून तयार करायला? याचे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट कोण कोण येतं? एक तर कार्बन आहे, दूसरा ऑक्सीजन है, तीसरा हाइड्रोजन है. क्लियर है? क्लियर आहे का बेटा? क्लियर आहे का? हाँ हाँ ब्लर ब्लर व्हाट ब्लर ब्लर हाय हाय हाय. 2 मिनिट. आता आता आहे का पहा? आता अजून आहे का? हा आता आलाय पहा. राईट आहे का? ओके चला पहा. अरे सर तुम्ही इथं कोव्हॅलेंट कंपाउंड, यहाँ तो आपने कोव्हॅलेंट कंपाउंड फॉर्म कर दिया. बरोबर है, इथं कोव्हॅलेंट. तो यहाँ डेफिनेशन क्या आएगा? यहाँ डेल्टा एच नॉट एफ फॉर्मेशन. यहाँ पहा नीट लक्ष द्या. अरे इथं तुम्ही वन मोल कंपाऊंड तयार केला, कोणापासून तयार केला? अशा एलिमेंट पासून केला की ते त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये. आता मला सांगा कार्बनची स्टँडर्ड स्टेट सॉलिड आहे, ऑक्सिजनची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे? गॅस आहे. हायड्रोजनची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे? गॅस आहे. मग मी काय करायला? इथं O2 आहे, H2 आहे, पण तयार किती करायचं? वन मोल ही फॉर्म करना मुझे. फॉर्म तो वन मोल ही करना है. अब ये तो नहीं चेंज करना. ये अगर नहीं चेंज करना तो यहां देखो एक कार्बन, यहां एक कार्बन है, यहां एक ऑक्सीजन है तो मैंने हाफ O2 लिख दिया. यहां H2 4 है, हाइड्रोजन 4 है तो मैंने यहां लिख दिया 2H2. कोई बोलेगा सर ये दोनों में क्या फर्क है? ये हुआ हीट ऑफ फॉर्मेशन, ये हुआ लैटिक्स एनर्जी. ये लैटिक्स एनर्जी, लैटिक्स एनर्जी, लैटिक्स एनर्जी. लैटिक्स नाम आयनिक कंपाउंड के लिए, हीट ऑफ फॉर्मेशन कौन सा भी कंपाउंड. चलो और एक एग्जांपल यहां देखो. अब मुझे बात बताओ, मैंने क्या फॉर्म कर दिया? एसिडिक एसिड है. एसिडिक एसिड मुझे फॉर्म करना है. चलो वन मोल है एसिडिक एसिड इन द फॉर्म ऑफ लिक्विड है. अरे कोणापासून तयार करणार? अरे त्यांचे जे एलिमेंट आहेत त्यांच्यापासून तयार करणार. उसमें एलिमेंट कार्बन, हाइड्रोजन और ऑक्सीजन है. उनकी स्टैंडर्ड स्टेट, सर कार्बन इन द फॉर्म ऑफ सॉलिड है, हाइड्रोजन इन द फॉर्म ऑफ गैस है, ऑक्सीजन इन द फॉर्म ऑफ क्या है? गैस है. राइट है. बैलेंस कर दो. दो कार्बन है यहां, चलो 2 कार्बन. हाइड्रोजन 4 है, चलो हुआ. ऑक्सीजन 2 है, ये हुए 2. क्लियर? ये हीट ऑफ फॉर्मेशन है, ये हीट ऑफ फॉर्मेशन है, ये भी हीट ऑफ फॉर्मेशन. अला ये भी हीट ऑफ फॉर्मेशन है. जरा इधर ये दोनों में फर्क देखो. यहां भी हमने वन मोल आयनिक कंपाउंड फॉर्म किया, बराबर है, लेकिन किससे फॉर्म किया? गैसियस कैटायन और गैसियस एनायन से. तो जो हीट इवॉल्व होता है, जो एंथैल्पी चेंज है, उसी का नाम क्या है? तो लैटिक्स एनर्जी. उसी का नाम क्या है? तो लैटिक्स एंथैल्पी. क्लियर? एनी प्रॉब्लम यहां? चले आगे. अब कोई बोलेगा सर आपने ये वैल्यू कैसे निकाला? ये वैल्यू -790 किलो जूल कैसे आए? कुठून काढली तुम्ही व्हॅल्यू? ही व्हॅल्यू प्रॅक्टिकली आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. ही आपण थिअरॉटिकली कॅल्क्युलेट करतो. आला?
मैथमेटिकल इक्वेशन से हम कैलकुलेट कर सकते हैं। यहां एक लॉ अप्लाई करना पड़ता है, वो लॉ क्या है? हीस लॉ है, राइट है। हीस लॉ से मैं ये वैल्यू निकालूंगा, राइट है। अब कैसे, अच्छी तरह ध्यान दो। पहाड़ पहाड़ heat of formation of NaCl, है ना? NaCl in the form of solid है, ठीक है। डेल्टा एच नॉट एफ है, -411 किलो जूल पर मोल है, ठीक है। तयार केला सोडियम त्यांच्या सॉलिड स्टेट मध्ये, क्लोरीन इन द फॉर्म ऑफ गॅस आहे, झालं, है ना। आता तुम्ही म्हणता सर ही व्हॅल्यू आली कुठून? आता मला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, ठीक आहे। आता मला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी मी काय करेल पहा। नंबर 1 स्टेप, फर्स्ट सगळ्यात पहिले मी घेतला सोडियम, व्यवस्थित लक्ष द्या बेटा, सोडियम इन द फॉर्म ऑफ सॉलिड घेतला बेटा। मला सांगा सोडियमचं डायरेक्ट कन्व्हर्जन मी गॅस मध्ये केलं, सोडियमचं डायरेक्ट कन्व्हर्जन गॅस मध्ये केलं तर त्याला आपण काय म्हणतो? तर सब्लिमेशन आहे, क्लियर है। आता मी याला गरम केलंय बेटा, हीट दिया, इसका मतलब वो एंडोथर्मिक प्रोसेस है। चलो एंडोथर्मिक, आपने कितना हीट दिया? आपने कितना हीट दिया? मला वाटतं काल 169 किलो जूल घेतलं होतं, बरोबर आहे का? राइट है, हाँ सॉरी 109 है। नाही नाही नाही, पाठ करायची गरज नाही, एकही व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही, फक्त डेफिनेशन समजून, बरोबर आहे। पहा, सगळ्यात पहिले मी सोडियमचं कन्वर्जन गॅस मध्ये केलं, सब्लिमेशन। आपने कितना मोल कन्वर्ट कर दिया? 1 मोल। 1 मोल आया हीट ऑफ एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन। एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन कितना? तो ये वैल्यू, ठीक है। चलो बाद में, अब हमारा सोडियम इन द फॉर्म ऑफ गैस चले गया। अब सोडियम जब गैस में चले गया तो आइसोलेट हुआ। अब मुझे इसका एक इलेक्ट्रॉन रिमूव करना है अगेन। चलो एक इलेक्ट्रॉन रिमूव कर दिया मैंने, इसको आयोनाइज कर दिया। आयोनाइज करने के बाद मुझे बात होता है डेल्टा एच आयोनाइजेशन का वैल्यू, ये भी अगेन एंडोथर्मिक है, प्लस, राइट है। ये वैल्यू कितना है? तो 496 है। झाला, चला बेटा पुढे नंबर थर्ड केस मध्ये मैंने क्लोरीन का एटोमाइजेशन कर दिया। परत काल जे अपसेट होते लक्ष द्या बेटा, इथं एका मोल मध्ये भरपूर मॉलिक्युल्स असतात बेटा, एवोगॅड्रोज नंबर एवढे मॉलिक्युल आहेत, पण त्या मॉलिक्युलचं कन्वर्जन कशात करायचंय? त्या मॉलिक्युलला मला काय करायचंय? ब्रेक करायचंय, कन्वर्ट करायचं कशात? एटम मध्ये, त्याला आपण म्हणतो ते एटोमाइजेशन, बराबर है। तो मैंने ये क्लोरीन का एटोमाइजेशन कर दिया, यहां भी क्लोरीन गैस है, यहां भी क्लोरीन गैस है। चलो मैंने लिया यहां ये एटोमाइजेशन कर दिया, तो डेल्टा एच एटोमाइजेशन एटमच्या फॉर्म मध्ये, है ना। अब क्लोरीन का एटोमाइजेशन का वैल्यू कितना है? प्लस 122 किलो जूल, झालं इथं। अब हमारा क्लोरीन गैस के फॉर्म में जाने के बाद अब क्लोरीन इलेक्ट्रॉन गेन करेगा, बरोबर आहे का? आपण इलेक्ट्रॉन एफिनिटीची डेफिनेशन काय केलेली आहे? when an atom accept electron certain amount of energy release, isolated gaseous atom accept electron, क्लोरीनला जर इलेक्ट्रॉन गेन करायचं असेल तर कोणत्या फॉर्म मध्ये जावं लागेल बेटा? सगळ्यात पहिले कोणत्या फॉर्म मध्ये? गॅसच्या। जर सोडियमला इलेक्ट्रॉन लूज करायचा है तो कोणत्या फॉर्म मध्ये? गॅसच्या फॉर्म। अब यहां जो एनर्जी रिलीज होती है, यहां हम लिखते हैं डेल्टा एच ई जी, माइनस है, किती है? -348 किलो जूल पर मोल। परत कोणी म्हणते सर ये तो एंडोथर्मिक है, ठीक है, ये भी एंडोथर्मिक रिएक्शन है, ये एंडोथर्मिक रिएक्शन है, ये एक्सोथर्मिक कस का है? इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी एक्सोथर्मिक कस का है? इलेक्ट्रॉन एफिनिटी एक्सोथर्मिक कस का है? मला सांगा याचं कॉन्फिगरेशन 2,7 आहे,
2,8,7 आहे बरोबर. याच्या लास्टला 7 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे हाईली अनस्टेबल है, ये अनस्टेबल है। इलेक्ट्रॉन लेने के बाद स्टेबल हुआ, बराबर है। अनस्टेबल है तो एनर्जी ज्यादा है, स्टेबल होने के बाद एनर्जी कम है, इसका मतलब एक्सोथर्मिक है। इसका मतलब इलेक्ट्रॉन एफिनिटी क्या है, एक्सोथर्मिक है। यहां देखो हमने इलेक्ट्रॉन रिमूव कर दिया, बराबर है। यहां बोलते सर यहां आयनाइजेशन पोटेंशियल है, हमने हीट दिया, आयनाइजेशन पोटेंशियल आयनाइजेशन एनर्जी एंडोथर्मिक है, इलेक्ट्रॉन एफिनिटी क्या है, एक्सोथर्मिक है। अब हमारा क्लोरीन इन द फॉर्म ऑफ क्या हुआ, गैस के फॉर्म में। चलो नेक्स्ट स्टेप, आप बोलो यहां क्लोरीन गैस के फॉर्म में, यहां भी सोडियम आयन इन द फॉर्म ऑफ गैस, राइट है। यहां NaCl फॉर्म कर दिया, राइट है। देखो यहां ये वैल्यू हमको नहीं पता लैटिस एनर्जी कितना है, की वैल्यू काढायची। मग तुम्ही तर सर हे सिक्वेन्स ना रिएक्शनचा, यालाच नाव काय दिलं, बोर्न-हायबर सायकल। आता मला ही व्हॅल्यू काढायची बेटा, NaCl की फॉर्मेशन की वैल्यू कितना है बेटा, डेल्टा H0 फॉर्मेशन ऑफ NaCl कितना यहां -411 है, बरोबर है। चलो आता इथं पहा, नीट लक्ष द्या बेटा। इथं या सगळ्यांची जर आपण ऍडिशन केली, या सगळ्यांची जर ऍडिशन केली आणि ही जर एवढी व्हॅल्यू येत असेल तर आपल्याला माहिती आहे इथं हे सुद्धा प्रूव्ह झाला बेटा, ठीक आहे। चला या सगळ्यांची ऍडिशन करतो। डेल्टा H सब्लिमेशन प्लस डेल्टा H आयोनाइजेशन, राइट है। उसके बाद डेल्टा H का एटोमाइजेशन प्लस डेल्टा H इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी प्लस डेल्टा HL, ठीक है। याची ऍडिशन करा, 109 प्लस 496 प्लस एटोमाइजेशन 122 प्लस इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी किती है, -348 प्लस ये नहीं पता x, बरोबर आहे का, एनी प्रॉब्लेम। आता मला सांगा x ची व्हॅल्यू काढायची असेल तर x इज इक्वल टू काय ना, इकडे व्हॅल्यू आली -411 -109 -496 -122 प्लस 348। चला ही व्हॅल्यू किती आहे, यांची जर तुम्ही या दोघांची यांचे सगळ्यांचे ऍडिशन आणि हे सबट्रॅक्ट केले याच्यातून तर ही व्हॅल्यू येते -790 किलो जूल, राइट है। एनी प्रॉब्लम, ठीक है। अब हमने किसका वैल्यू निकाले, सर ये वैल्यू लैटिस एनर्जी का। अरे आपने किससे निकाले, सर हमने यहां बोर्न-हाइबर साइकिल कर दी, या हमने हीट लॉ अप्लाई कर दी, ये थियोरेटिकली हमें वैल्यू कैलकुलेट करें, ठीक है। अब ये वैल्यू मैं यहां रख देता हूं, चलो -411 इज इक्वल टू 109 प्लस 496 प्लस 122 प्लस ठीक है, प्लस असो का मायनस असो, चला -348 आणि -790 काय झालं बेटा, 411 इज इक्वल टू -41, क्लियर झालं, बराबर है। वो कोई बोलेगा सर आपने तो यहां NaCl फॉर्म कर दिया, यहां NaCl मैंने वन स्टेप में फॉर्म कर दिया, बरोबर आहे का। इथे NaCl तयार केलं बेटा आपण, इथे NaCl पण किती स्टेप मध्ये, 1 2 3 4 5 स्टेप में। कैसे किए, देखो यहां ये Na प्लस इन द फॉर्म ऑफ गैस गेट कैंसल, पहा ये सोडियम इन द फॉर्म ऑफ गैस, ये सोडियम इन द फॉर्म ऑफ गैस गेट कैंसल, ठीक है। अब यहां देखो ये क्लोरीन इन द फॉर्म ऑफ गैस, यहां भी क्लोरीन इन द फॉर्म ऑफ गैस गेट कैंसल, क्लियर है, बरोबर आहे का। पहा बेटा अजून कोणते कोणते कॅन्सल होते, बोला लवकर। Na प्लस इन द फॉर्म ऑफ गैस है, Na प्लस इन द फॉर्म ऑफ गैस है, कैंसल झाला। Cl माइनस इन द फॉर्म ऑफ गैस है, यहां भी Cl माइनस इन द फॉर्म ऑफ गैस है, क्लियर झालं। राहते काय बेटा, इकडे राहते काय पहा, यांची ऍडिशन करा, राहते किती, सोडियम इन द फॉर्म काय झाला, सॉलिड आहे, अजून काय राहिलं याच्यामध्ये, प्लस हाफ Cl2 इन द फॉर्म ऑफ गॅस आहे, तयार झाला काय
NaCl इन द फॉर्म ऑफ सॉलिड आहे, बरोबर आहे. आता तुम्ही इथं पहा, इथं पण आपण तयार काय केलंय, NaCl फॉर्म किया यहाँ, लेकिन कितने स्टेप में, 1 2 3 4 5 स्टेप में हमने NaCl फॉर्म कर दिया, बराबर है. अब इनका सबका एडिशन करने के बाद भी ये वैल्यू इतना आ रहा है, बराबर है. वही रिएक्शन हमने एक स्टेप में कर दिया तो उसका भी वैल्यू कितना है, इतना वैल्यू है. इसका मतलब यहां हीस लॉ प्रूव हुआ. हीस लॉ प्रूव झालं का नाही. हीट ऑफ रिएक्शन सेम, डेल्टा एच ची वैल्यू सेम है, whether the reaction takes place in one step या several step. पर या हीस लॉ मध्ये तुम्ही काय केलंय, कोणाची व्हॅल्यू काढली तुम्ही, लॅटिक्स एनर्जीची काढली बेटा व्हॅल्यू. इथं डेल्टा एच ची काढली. कशी काढली, बोन हायबर सायकल वापर केला. सीक्वेंस ऑफ रिएक्शन इज नोन एज बोन हायबर साइकिल है. ये सीक्वेंस हुआ, पहले मैंने सोडियम लिया सॉलिड के फॉर्म में, मैंने उसको हीट दिया, उसका फ्यूजन, उसको मैंने क्या कर दिया, सब्लिमेशन कर दिया. सब्लिमेशन करने के बाद में मैंने उसको आयनाइज कर दिया, बाद में मैंने क्लोरीन का एटोमाइजेशन कर दिया, एटमच्या फॉर्म मध्ये नेला. एटोमाइजेशन करने के बाद मैंने इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी किया, बाद में मैंने गैसियस कैटायन और गैसियस एनायन कंबाइन कर दिया. और ये तो वैल्यू नहीं पता, फिर हमने हीस लॉ अप्लाई कर दिया. हीस लॉ तो हमको पता है कि ये दोनों सेम है, बराबर है. तो हमने हीस लॉ से ये वैल्यू निकाल दिए. क्लियर है, एनी प्रॉब्लेम है क्या. आता बोला याच्यामध्ये काय काय नाही कळालं. परत एकदा सांगतो, हीट ऑफ एंथैल्पी ऑफ, एवढं जर वाक्य आलं बेटा, इतना आया, 1 मोल पक्का लक्षात ठेवा. तुम्ही बोला का सर एंथैल्पी ऑफ वेपराइजेशन, अरे 1 मोल का कन्वर्जन करना है मुझे, लिक्विड का कन्वर्जन गैस में का. एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन, 1 मोल ऑफ सॉलिड डायरेक्टली कन्वर्टेड इनटू गैस. जो भी हीट में चेंज है दैट इज नोन एज एंथैल्पी ऑफ सब्लिमेशन. पहा तुम्ही इथं ऑब्जर्व करा ना, इथं पहा यहां सब्लिमेशन कर दिया, हीट ऑफ सब्लिमेशन है, 1 मोल है. यहां हीट ऑफ आयनाइजेशन है, राइट है. यहां एटोमाइजेशन कर दिया, बराबर है. एटोमाइजेशन मान लो, है 1 मोल नहीं, ठीक है. यहां इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी है, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन है. यहां लैटिक्स एनर्जी है, 1 मोल NaCl फॉर्म कर दिया, किससे, गैसियस कैटायन गैसियस एनायन से. बसलं काय डोक्यात ते सांगा मला लवकर, एनी प्रॉब्लेम याच्यात. हे सगळ्यात महत्वाचं, हे कळायला पाहिजे, हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ NaCl. मी याचेच एक्झाम्पल घेणार आहे पुढे आता. क्लियर झालं. यस, चलो आ गया. पहा बेटा, टाइप्स ऑफ हीट ऑफ रिएक्शंस, नंबर 1 हीट ऑफ फॉर्मेशन, है ना, रिप्रेझेंट करतो डेल्टा एचएफ, जे आता मी तुम्हाला शिकवलं बेटा. नंबर 2 हीट ऑफ या एंथैल्पी ऑफ कंबशन, डेल्टा एचसी. एंड नंबर 3 हीट ऑफ न्यूट्रलाइजेशन, डेल्टा एचएन. 3 प्रकारच्या रिएक्शन आहे. पहा नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिली डेफिनेशन काय, हीट ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय, पहा नीट लक्ष द्या. मला सांगा, मी इथं तयार काय करायलो, पहा नीट लक्ष द्या. तयार करावे HCl, किती मोल आहे, 1 मोल आहे. आलं इथं. पहा मला सांगा HCl ची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे बेटा,
HCl ची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे? HCl ची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे? बर, इथं मी तयार केला इथाइल अल्कोहल है, इथाइल अल्कोहल इन द फॉर्म ऑफ लिक्विड है, यहां भी मुझे 1 मोल फॉर्म करना है। चलो यहां ध्यान दो, यहां मुझे 1 मोल ऑफ मीथेन फॉर्म करना है इन द फॉर्म ऑफ गैस है। अगेन चलो यहां दूसरा एग्जांपल लेता हूं, चलो यहां मैं लेता हूं एसिटाल्डिहाइड इन द फॉर्म ऑफ लिक्विड है। क्लियर झालाय? चलो यहां 1 मोल ऑफ NaCl फॉर्म करता हूं, पहा NaCl झालं। अरे फॉर्मेशन है बेटा, मुझे 1 मोल प्योर कंपाउंड फॉर्म करना है। अब इसका स्टैंडर्ड स्टेट कौन सा है? गैस है, बराबर है। HF लिक्विड आणि HCl गॅसेस आहे ना, बरोबर आहे का? आहे ना? इथाइल अल्कोहल इन द फॉर्म ऑफ लिक्विड, मीथेन इन द फॉर्म ऑफ गैस, एसिटाल्डिहाइड इन द फॉर्म ऑफ लिक्विड है, NaCl इन द फॉर्म ऑफ सॉलिड है। 1 मोल फॉर्म करना है बेटा, पहा इथं हीट ऑफ फॉर्मेशन, बराबर है। कोई बोलेगा सर हीट ऑफ फॉर्मेशन की डेफिनेशन क्या है? अरे इट इज द एंथैल्पी चेंज। इसका मतलब क्या है? एक तो हीट इवॉल्व होगा, नहीं तो हीट एब्सॉर्ब होगा, राइट है। म्हणजे ये केस में हीट ऑफ फॉर्मेशन के केस में आपका डेल्टा एच का वैल्यू, डेल्टा एच फॉर्मेशन जो है वो एक्सोथर्मिक भी रहेगा, नहीं तो एंडोथर्मिक रहेगा। क्लियर है? चला बेटा पुढे। चलो यहां देखो, आगे मैं यहां एग्जांपल लिखता हूं। चलो यहां नहीं तो लिख दो बेटा HF, यहां लेता हूं HCl, यहां लेता हूं HBr और यहां लेता हूं HI। व्यवस्थित लक्ष द्या, मी त्याच्या व्हॅल्यू सहित लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। यहां डेल्टा H नॉट F इज इक्वल टू -271, बाद में HCl है, डेल्टा H नॉट F -92.3 है, डेल्टा H नॉट F -36.4 है आणि डेल्टा H नॉट F प्लस 26.4 आहे। व्यवस्थित लक्ष द्या बरं, लक्षात येईल। इथं आपण 1 मोल HF तैयार करालो, इथे 1 मोल है, यहां भी 1 मोल है, यहां 1 मोल है, सब तरफ मैं 1 मोल कंपाउंड फॉर्म कर रहा हूं, बराबर है। अरे लेकिन किससे फॉर्म करना है? जो भी एलिमेंट है उसमें उसके स्टैंडर्ड सेट से फॉर्म करो। अब मुझे बात बताओ, हाइड्रोजन का स्टैंडर्ड स्टेट कौन सा है? H2 है। क्लोरीन का स्टैंडर्ड स्टेट कौन सा? F2 है। ये इन द फॉर्म ऑफ गैस है, ये इन द फॉर्म ऑफ गैस है, राइट। 1 मोल फॉर्म करना है तो हम लेते हैं हाफ H2, ये हाफ H2, ये हुआ एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HF, बराबर है। ठीक है, अब अच्छी तरह ध्यान दो, यहां भी हमने लिया H2 इन द फॉर्म ऑफ गैस है, यहां भी हमने लिया हाफ Cl2 इन द फॉर्म ऑफ गैस है, ये हुआ एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ। अब कोई बोलेगा सर अगर मैंने ऐसा कर दिया, H2 इन द फॉर्म ऑफ गैस है, Cl2 इन द फॉर्म ऑफ गॅस आहे, सर मला सांगा इथं डेल्टा HF ची फॉर्मेशनची व्हॅल्यू किती येईल बेटा? इथं -92.3 आहे। मला सांगा ही व्हॅल्यू किती येईल बेटा? ये वैल्यू एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन है? ये फॉर्मेशन है का बेटा? एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन है? नहीं है। क्यों? एंथैल्पी ऑफ हीट ऑफ फॉर्मेशन बोले तो कितना? 1 मोल है। हमने कितना मोल फॉर्म कर दिए? 2 मोल फॉर्म कर दिए। तो मुझे बात होता है ये वैल्यू कितना आएगा? इससे डबल होगा, राइट है। डबल होगा तो मुझे बात होता है ये वैल्यू कितना आएगा? माइनस, इसका डबल कर दो, कितना आता डबल करने के बाद?
क्लियर है? एनी प्रॉब्लम यहां? चले आगे। यस, बोला लवकर। अरे बोला बोला लवकर बोला। क्लियर आहे का? याच्या डबल काय ना, 9×18 म्हणजे किती आला? 184.6 बरोबर आहे, राईट आहे? आता ही एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन नाहीये, ही एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनची डेफिनेशन येत नाही बेटा. इथं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इथं 1 मोल घेता ते एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन है, ये एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन है यहाँ. चलो यहाँ लिया मैंने हाफ H2 हाफ Br2 बराबर है, तो ये एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन है. यहां लेता हूं मैं हाफ H2 प्लस हाफ I2 गिव्स, राइट है? चला, इथे 1 मोल, यहां भी 1 मोल, यहां भी 1 मोल, यहां भी 1, मैंने सब तरफ 1 मोल कंपाउंड फॉर्म कर दिया. लेकिन यहां पहले 3 केस में यहां डेल्टा H निगेटिव है, सेकंड लास्ट केस में डेल्टा H पॉजिटिव. इसका मतलब है जब कोई भी कंपाउंड फॉर्म होता है तो एक तो हीट इवर्ड होगा, नहीं तो एब्सॉर्ब होगा. क्लियर है? एनी प्रॉब्लम है? आता त्यांनी प्रश्न काय विचारला पहा, HF HCl HBr आणि HI या व्हॅल्यू तुम्हाला दिल्या बेटा. या सगळ्यांच्या हीट ऑफ फॉर्मेशनच्या व्हॅल्यू दिल्या बेटा, या सगळ्या. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये जर क्वेश्चन विचारला, विच ऑफ द फॉलोइंग इज मोर स्टेबल, इसका एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन का वैल्यू है, या कौन सा कंपाउंड ज्यादा स्टेबल है, तो तुम्ही साधं डोकं वापरू शकता ना बेटा. मला सांगा, मी खूप वेळ जर बॅच घेतली, खूप वेळ जर मी बॅच कंटिन्यू घेत राहिले, तर मला सांगा माझ्या शरीरातून हीट जाईल, एनर्जी लॉस होईल. एनर्जी लॉस झाल्यानंतर मी थकल, मग मी एका ठिकाणी बसल्यानंतर मी म्हणाल बॉस सरच तुम्ही खूप स्टेबल झाले, बरोबर आहे की नाही? म्हणजे जेवढी एनर्जी लॉस होईल तेवढी स्टेबिलिटी जास्त, जेवढं वय जास्त तेवढी स्टेबिलिटी जास्त. एक वेळ अशी येते की सगळी एनर्जी जाते, आपण म्हणतो ही बॉडी स्टेबल आहे, बरोबर आहे? आहे ना? मग मला सांगा, यांच्यापैकी कोणाची एनर्जी सगळ्यात जास्त आहे? माइनस साइन क्या बोलता है? माइनस साइन बोलता सर आपकी हीट इवॉल्व है, मैंने इतना हीट दिया ये फॉर्म करने के लिए, मैंने ये फॉर्म होते समय इतना हीट इवॉल्व हुआ, ये 1 मोल फॉर्म होते समय इतना हीट इवॉल्व हुआ, यहां भी 1 मोल फॉर्म हुआ, इतना हीट इवॉल्व हुआ. लेकिन ये केस में सर मी एनर्जी दिली त्याला, मी 1 मोल फॉर्म होण्यासाठी एनर्जी दिली आहे, द्यावं लागायली, तयार करण्यासाठी एनर्जी द्यावं लागायली. मग सगळ्यात जास्त कोण आहे? तुम्हाला जर इंटरेस्टला क्वेश्चन आला या 4 मध्ये सगळ्यात जास्त स्टेबल कोण है, तो देखो सर जो ज्यादा एनर्जी इमिट करेगा वो आएगा. तो कौन आएगा? तो हम बोलते सर HF, बाद में HCl, बाद में HBr, HI. आलं का क्लियर? हा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकते, तर नीट जेई मध्ये लक्षात ठेवा, 100% विचारू शकते. एनी प्रॉब्लेम? नीट लक्ष ठेवा. आता हे फॉर्मेशन ऑफ HF आहे, बरोबर आहे? मला सांगा, डेल्टा H इज इक्वल टू एंथैल्पी ऑफ द प्रोडक्ट माइनस एंथैल्पी ऑफ द रिएक्टेंट आहे. हा तो फॉर्म्युला सगळ्याला माहिती आहे बेटा. एंथैल्पी ऑफ द प्रोडक्ट माइनस एंथैल्पी ऑफ द रिएक्टेंट, बरोबर आहे? क्लियर आहे? बात ठीक आहे. आता नीट लक्ष द्या, ही रिएक्शन आहे बेटा, ही रिएक्शन आहे, व्यवस्थित लक्ष द्या.
मला सांगा या रिएक्शनची डेल्टा ची व्हॅल्यू -271 आहे. मग सर एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्टची एन्थाल्पी किती? प्रोडक्ट कोण आहे? HF, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणता सर इथं एन्थाल्पी ऑफ मिथेन आहे मायनस, यहां दोनों का एडिशन करना है. पहा बेटा, एंथैल्पी ऑफ हाइड्रोजन है प्लस एंथैल्पी ऑफ क्लोरीन है. तो सर ये हाफ है. चलो ये भी मैंने हाफ लिया, ये भी हाफ लिया. ठीक है, काय सांगलं त्याकडे लक्ष द्या. हे झाला तुमचा फॉर्म्युला. आता मला सांगा क्लोरीनची नॅचरल स्टेट Cl2 आहे, ब्रोमीनची नॅचरल स्टेट Br2 आहे, ऑक्सिजनची O2 आहे, हाइड्रोजन H2 है ना. ये सब एलिमेंट जो है उनके एलिमेंटल फॉर्म में, हे सगळे त्यांच्या नॅचरल स्टेट मध्ये, बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, एखादा एलिमेंट जेव्हा त्याच्या नॅचरल स्टेट मध्ये, जेव्हा त्याच्या एलिमेंटल फॉर्म मध्ये जर असल, एलिमेंटल फॉर्म में, तो उसका एंथैल्पी का वैल्यू कितना कंसिडर करना, किती कंसिडर करायचं? तर 0. मग इथं पहा, एंथैल्पी ऑफ H2 किती घेणार, एंथैल्पी ऑफ क्लोरीन किती घेणार बेटा? बरोबर आहे. मग तुम्ही म्हणता सर -271 इज इक्वल टू HCH400, बरोबर आहे का? बरोबर आहे. मग हे इथं तुम्ही काय म्हणाले सर? एंथैल्पी ऑफ मिथेन, बरोबर आहे का? मी जर तुम्हाला विचारलं मिथेनची एंथैल्पी किती, याचा अर्थ काय? हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन कितना, बरोबर आहे. हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाउंड इज इट्स एंथैल्पी, बरोबर आहे का? मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला किंवा एंथैल्पी का, मिथेन की एंथैल्पी की वैल्यू कितना, इसका मतलब क्या है? एंथैल्पी मिथेन के फॉर्मेशन की वैल्यू कितना, तो आप बोलेंगे सर कितना. क्लियर है? चलो यहां देखो और एक एग्जांपल पहा. चला हे फॉर्मेशन डेल्टा HF, आता ही व्हॅल्यू काय जी असेल त्या मला सांगा. कार्बनची स्टँडर्ड, कार्बन कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिडच्या फॉर्म मध्ये. हायड्रोजन H2 च्या फॉर्म मध्ये गॅस आहे, त्याची एलिमेंटल स्टेट आहे ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. बरं दिसाली का रिएक्शन? रिएक्शन बैलेंस है का? नहीं. फॉर्मेशन चाहिए हमको, फॉर्मेशन चाहिए तो ये 1 मोल है. ठीक है, यहां 2 कार्बन हुए. ठीक है, चला हाइड्रोजन किती है? 3 है, तो 6 है, 3 कर दिया. ऑक्सीजन 1 है, हाफ O2 कर दिया, ये भी इन द फॉर्म ऑफ गैस है. झालं इथं. मग मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द एंथैल्पी ऑफ इथाइल अल्कोहल, व्हॉट इज द एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ इथाइल अल्कोहल, आलं इथं. हे झालं एंथैल्पी ऑफ. चला इथं तयार करा. पहा मिथेनची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, एक मिथेनची व्हॅल्यू आहे -74.8, डेल्टा H इज इक्वल टू -74.8. चला पहा, मला सांगा मिथेन 1 मोल तयार करायचा तर तुम्ही कार्बन कोणत्या फॉर्म मध्ये घेणार? सॉलिड. हायड्रोजन H2 2H2 झाली रिएक्शन बॅलन्स, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणता सर इथं तर डेल्टा H इज इक्वल टू एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एंथैल्पी ऑफ रिएक्टंट आहे. प्रोडक्ट कोण आहे? तर एंथैल्पी ऑफ मिथेन आहे, बरोबर आहे, मायनस एंथैल्पी ऑफ कार्बन प्लस एंथैल्पी ऑफ हायड्रोजन आहे. मग तुम्ही म्हणता सर एंथैल्पी ऑफ मिथेन, कार्बनची स्टँडर्ड स्टेट 0च आहे, कारण कार्बन स्टँडर्ड स्टेट मध्ये कोणत्या? सॉलिड आहे, C आहे. हायड्रोजन H2 आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे हे पण 0 आहे.
म्हणजे जी तुमची या रिएक्शनची जी डेल्टा एच ची व्हॅल्यू आहे, या रिएक्शनची हीट ऑफ रिएक्शनची जी व्हॅल्यू आहे तीच तुमची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन आहे, तीच तुमची एन्थाल्पी ऑफ मिथेन आहे. आला? चलो अगेन एग्जांपल और है. यहां कार्बन इन द फॉर्म ऑफ सॉलिड 2H2 इन द फॉर्म ऑफ गॅस आहे. ठीक आहे. मला सांगा मी जर 2 मोल ऑफ मिथेन घेतला तर हे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन होते का? यस या नो? हे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन होईल का? बोला लवकर. हे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन होईल का? कशामुळे? सर 2 मोल है, 2 मोल के नहीं. ये एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन नहीं, ये एंथैल्पी ऑफ. ठीक है. यहां देखो, चलो आगे इथं पहा. तर हे आपल्याला पाठ झाले. मी NaCl तयार केला कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड प्युअर. तर त्याची डेल्टा एच नॉट म्हणजे स्टँडर्ड स्टेट -411 हे माहिती आता. मला सांगा सोडियमची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे? सॉलिड आहे. क्लोरीनची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे? गॅस आहे. हाफ घेतला, बॅलन्स केला. झालं इथं? एनी प्रॉब्लेम याच्या? एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन लक्षात आलं का? मला आधी ते सांगा. बर, अजून एक देतो पहा. A plus B gives AB delta HF. कोणतं घेतलं या? इज इक्वल टू -30 किलोजूल पर मोल. B plus C gives, एक एग्जांपल घेतलं, डेल्टा HF इज इक्वल टू -80 किलोजूल पर मोल. ठीक है. C plus D gives CD. ठीक है. डेल्टा HF इज इक्वल टू -200 किलोजूल पर मोल. ठीक है. यहां D प्लस F इज इक्वल टू DF. डेल्टा HF इज इक्वल टू प्लस 200 किलोजूल पर मोल. ठीक है. पहा इथे 1 मोल तयार करालो, इथे 1 मोल, इथे 1 मोल, इथे 1 मोल. ठीक आहे. याची स्टँडर्ड स्टेट सॉलिड असेल, याची स्टँडर्ड स्टेट गॅस असेल, याची लिक्विड असेल, याची सॉलिड, काय जे असेल ते. ठीक आहे. हे यांच्या एलिमेंटल फॉर्म मध्ये हे सॉलिड आहे, हे लिक्विड आहे, हे गॅस आहे, हे लिक्विड आहे. कोणतंही करा, सॉलिड आहे, लिक्विड आहे, काय जे असेल ते सॉलिड, लिक्विड काय आहे. जरा आता तुम्हाला जर परीक्षेमध्ये क्वेश्चन आला की बाबा या 4 मध्ये सगळ्यात स्टेबल कोणता कंपाउंड फॉर्म आहे? कोणता? ऑप्शंस ए, बी, सी, डी. सबसे ज्यादा स्टेबल कौन सा कंपाउंड सबसे ज्यादा स्टेबल है? अरे जे तयार होताना जास्त हीट गेली ती आहे ना. जो कंपाउंड तयार होताना जास्त हीट इव्हॉल्व करल ते येईल ना. बरोबर आहे का? मग कोणता कंपाउंड तयार करायचं? कोण ज्यादा हीट इव्हॉल्व करणार आहे? कसा घोळे कसा आहे? आलं मॅथमॅटिक्स डोक्यात आलं. 4दा समजून सांगितलं ना. सब गलत आहे. अरे हे याच्या नादी लागू नका रे, याच्या नादी लागू नका. हे फसवेगिरीचा खेळ आहे. याच्या नादी लागू नका. हे फक्त काय सांगतंय, मायनस म्हणजे एक्झो, प्लस म्हणजे एंडो. हे मॅथमॅटिक्स आणू नका डोक्यात. नाही, महिमा गलत है.
बर मी इथं लिहून देतो पहा. डेल्टा एच निगेटिव्ह अँड लार्ज, डेल्टा एच फॉर्मेशन निगेटिव्ह अँड लार्ज, the compound is more stable. Delta H formation positive and large, the compound is unstable, highly unstable. आता तरी सांगा अरे मराठीमध्ये सांगतो, जो कंपाउंड तयार होताना जास्त एनर्जी जाती, सर यहां इतनी एनर्जी इवॉल्व हुई, सर ये 1 फॉर्म होते समय इतनी हीट इवॉल्व हुई, सर यहां ये 1 फॉर्म होते समय इतनी हीट चले गई, सर यहां फॉर्म होते समय चले नहीं, हमको देना पड़ा उसको, और तू फॉर्म हो हम तुझे इतना हीट देते. अब क्या आएगा ऑप्शन? हाँ अब क्या आएगा आंसर, बोलो क्या आने वाला है. हे वाक्य लक्षात ठेवा ना, याला हायलाइट करून ठेवून द्या ना इथं, निगेटिव्ह अँड लार्ज. बरोबर आहे की नाही? म्हणजे या केससाठी, या सगळ्या केससाठी फॉर्मेशन मध्ये डेल्टा एच निगेटिव्ह अँड लार्ज आहे. निगेटिव्ह अँड लार्ज असेल तर हायली काय येणार, वो कंपाउंड ज्यादा एनर्जी इमिट करेगा और ज्यादा स्टेबल है. पर अजून ह्या राहायचा पहा, पहा डेल्टा, हे बरं दिसत ना, डेल्टा एच एफ, चला डेल्टा एच एफ मी घेतो फॉर एक्झाम्पल सी डी इज इक्वल टू -225 किलो जूल. ठीक है, यहां भी डेल्टा एच बी एफ है ना, कोणता कंपाउंड केला, बी एफ -500 किलो जूल. ठीक है, डेल्टा एच एफ यहां मैं लेता हूं ए जेड, ये फॉर्म किया 1 मोल. ठीक है, यहां हो जाता है -100 किलो जूल. ठीक है, यहां डेल्टा एच एफ एडी फॉर्म कर दिया प्लस 300 किलो जूल. ठीक है, अब डेल्टा एच एफ एसी फॉर्म कर दिया प्लस 200 किलो जूल. ठीक है, हाँ आता याच्यामध्ये मला सांगा, या 5 मध्ये सगळ्यात हे दोन सबसे ज्यादा स्टेबल कौन सा कंपाउंड, किसकी एंथैल्पी की वैल्यू ज्यादा, किस कंपाउंड की एंथैल्पी की वैल्यू ज्यादा, इस कंपाउंड की एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन की वैल्यू ज्यादा, कौन कंपाउंड ज्यादा एनर्जी इमिट करता है, कौन कंपाउंड ज्यादा स्टेबल है. ऑप्शन देतो ए बी सी डी, चला ई, चला बोला कौन कंपाउंड ज्यादा इमिट करेगा. चलो ये हम लिखेंगे हाईली स्टेबल है, बराबर है. अब मैंने सवाल कर दिया ये पांचों में सबसे अनस्टेबल कौन है, हाईली अनस्टेबल कौन है. एनी प्रॉब्लम, एनी प्रॉब्लम. खरं कळायला का नाही रे, रिपीट करणार आहे, काळजी करू नका.